जिल्ह्यातील 3 रेती डेपोवर पोलिसांचे धाडशास्त्र। जेसीबी, ट्रेजर बोट, पोकलँड, टिप्पर, ट्रक, रेती साठ्यासह 7 कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। रेती माफियांना पायाबंद घालण्यासाठी शासनाने घाटऐवजी रेती डेपो ही संकल्पना अंमलात आणली, परंतु या संकल्पनेला जिल्हाभरातील रेती डेपोवर हरताळ फासल्या जात आहे। यातूनच महसूल आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत यवतमाळ जिल्ह्यातील भोसा, राणी धानोरा, नांदेसावंगी या रेती घाटावर पोलिसांसह महसूल विभागाने धाडी टाकल्या। या कारवाईत ट्रेजर बोटी, रेती उपसण्याचे यंत्र, शेकडो ब्रास रेती साठा असा एकूण 7 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। अल्पावधीत कोट्याधीश होण्याकरिता रेती घाटावरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दररोज यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रेती घाटातून सर्रास महसूल व पोलिसांच्या डोळ्यादेखत अवैध रेती वाहतूक सुरू होती। याकडे खनिकर्म विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असताना आता महसूल व पोलिसांनी महागाव तालुक्यातील भोसा आणि तालुक्यातील राणी धानोरा व बाबुळगाव तालुक्यातील नांदेसावंगी संगम या रेती डेपोमधून शासनाचे नियम पायदळी तोडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या। दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे, दारवा, पांढरकवडा, यवतमाळ, HD त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी संयुक्तरित्या धाडशास्त्र मोहीम राबवित महागाव तालुक्यात नुकत्याच गोळीबार कांडात समोर आलेला भोसा डेपोवर ही धाड टाकली। त्याच पाठोपाठ लगतच्या राणी धानोऱ्यातही धाडीची कारवाई करण्यात आली। या 2 डेपोवर कारवाई केल्यानंतर बाबुळगाव तालुक्यातील नांदेसावंगी संगम या घाटावर पथकाने धाड टाकली। या तिन्ही कारवाईत मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त केला असून हा रेती साठा तब्बल 7 कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे। तर या कारवाईत राणी धानोऱ्यातून 6 ट्रक, 7 ट्रेजर बोट, 2 पोकलँड, 1 जेसीबी, 3 दुचाकी, तर महागाव तालुक्यातील भोसा डेपोतून 2 पोकलँड, 2 जेसीबी, 5 ट्रेजर बोट, 8 ट्रक, 4 दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शिवाय बाबुळगावच्या नांदेसावंगी येथून 400 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील रेती प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्याचा बोलले जात आहे। अशातच कुंभकर्णी झोपेत असलेल्या खनिकर्म विभागाला जाग कधी येईल असा सवाल सुद्धा नागरिकांतून विचारला जात आहे।